भारतानं दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर अनेक देश भारताच्या पाठीशी आहेत. दरम्यान चीन भारताविरोधात आणि पाकिस्तानची साथ देईल अशी शक्यता होती. मात्र भारताच्या कारवाईनंतर चीनने देखील आपली भूमिका बदलल्याचं दिसतंय. पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. They've been fighting for a long time, they've been fighting for many decades and centuries actually, if you really think about it. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. मध्यरात्री भारतानं दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात. जगातील अनेक मोठ्या महाशक्ती भारताच्या पाठीशी असल्याचंच दिसतंय. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अनेक वर्षांपासूनचा आहे. तसंच हा संघर्ष लवकर संपेल अशी आशा असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तर भारताच्या कारवाईनंतर पाकिस्ताननं कोणतीही कृती करण्याचा विचार करू नये, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला असं बजावलंय. Any questions for Steve? No, it's a shame. We just heard about it just as we were walking in the doors of the Oval. Just heard about it. I guess people knew something was going to happen based on a little bit of the past. They've been fighting for a long time. They've been fighting for many decades and centuries, actually, if you really think about it. No, I just hope it ends very quickly. भारताच्या कारवाई विरोधात कोणतीही कृती करण्याचा पाकिस्तानने विचार करू नये. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा भारताला अधिकार होता. त्यामुळे भारताला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं कोणतीही योजना आखू नये. पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा करत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला असं फटकारलंय. भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनंतर भारताला जगभरातून समर्थन मिळतंय. अमेरिकेनं पाकिस्तानला बजावल्यानंतर आता इस्रायलनं देखील भारताचं समर्थन केलंय. भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन इस्रायल करतो. निरपराध लोकांवर केलेल्या भयंकर हल्ल्यानंतर लपण्यासाठी कुठेही स्थान मिळणार नाही, याचा धडा दहशतवाद्यांना मिळालाच पाहिजे, असं मत इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी मांडलंय. भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर चीन पाकिस्तानची साथ देईल अशी शक्यता होती. मात्र भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर चीननं आपली भूमिका बदलल्याचं दिसतंय. आम्हाला सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता आहे. भारत आणि पाकिस्तान हे चीनचे शेजारी आहेत. दहशतवाद जगासाठी धोकादायक आहे. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. भारताची प्रतिमा ही पूर्ण जगभर उजळून निघाली आहे. त्याचं कारण म्हणजे आपली डिप्लोमॅसी. जिओ पॉलिटिकली आपण किती महत्वाचे आहोत, साऊथ एशियन कंट्रीमध्ये आपण किती महत्वाचे आहोत, पूर्ण एशियात आपण किती महत्वाचे आहोत, आणि आपल्या असलेल्या जनसंख्येमुळे आपण किती एक महत्वाचा भाग आहोत या जगाचा, हे वारंवार या 3-4 सरकार जे आले त्यांनी पटवून दिलाय आणि त्याच्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो. पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनतेवर भारतानं एअर स्ट्राईक केल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला. भारतानं केलेला हल्ला दहशतवाद्यांवर नसून तो सर्वसामान्य जनतेवर केल्याचं पाकिस्तानला जगाला दाखवायचं होतं. मात्र भारतानं दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना अचूक टार्गेट करत त्यांचा खात्मा केला. याचं ब्रीफिंग देखील भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी केलंय. त्यामुळेच भारताला जगातील शक्तिशाली देशांनी समर्थन देत पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.